उदगीर शहरात आयकर विभागाची मोठी कारवाई. सीए श्याम कलानी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल. उदगीर शहरातील मोंढा परिसरातील मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सीए श्याम कलानी यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व आर्थिक व्यवहारांच्या क्षेत्रात या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. 18 ऑगस्टपासून आयकर विभागाचे पथक उदगीरमध्ये तळ ठोकून. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाचे पथक 18 ऑगस्टपासून उदगीर शहरात दाखल झाले होते. मोंढा परिसरातील काही आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, व्यवहाराची नोंद आणि अन्य आर्थिक बाबींची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सलग काही दिवस चौकशी व तपासाची प्रक्रिया राबवली. या कालावधीत संबंधित व्यक्ती तसेच कार्यालयातील कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. कागदपत्रांची तपासणी आणि आर्थिक व्यवहारावर लक्ष. आयकर विभागाच्या पथकाने तपासादरम्यान विविध कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित नोंदी तपासल्या. काही व्यवहारामध्ये अनियमितता किंवा संशयास्पद बाबी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार, कराशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदी यांचा तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार तपासादरम्यान समोर आलेल्या बाबीच्या आधारे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सीए श्याम कलानी यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या कारवाईला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आहे. पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष. आयकर विभागाच्या तपासातून नेमक्या कोणत्या बाबी समोर आल्या, कोणते आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि गुन्ह्याचे स्वरूप काय आहे याबाबत अधिकृत तपशील तपास यंत्रणेकडून समोर येणे अपेक्षित आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास उदगीर शहर पोलिसांनी संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. आयकर विभागाच्या पथकाने तब्बल काही दिवस उदगीर शहरात तळ ठोकून केलेली ही कारवाई आणि त्यानंतर सीए श्याम कलानी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. आता पुढील तपासात आणखी कोणते आर्थिक व्यवहार किंवा कागदपत्रे समोर येतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.